नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण धाराशिव पोलीस भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की यावेळी कट ऑफ किती लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याकडं एकंदरीत मैदानी प्लस लेखी परीक्षेचा एकत्रित निकाल आहे. तर यानुसार आपण एकंदरीत अंदाजित कट ऑफ किती लागेल. तर 123 जागा आहेत आणि अंदाजित बरं विद्यार्थी मित्रांनो, हेच कट ऑफ लागेल म्हणजे काही शुअर नाही, परंतु अंदाजित सांगू शकतो कारण ॲनालिसिस केलेलं आहे. अंदाजित कट ऑफ किती लागेल तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, तर पूर्ण व्हिडिओमध्ये एकदम डेटा वगैरे विश्लेषणासह पाहणार आहोत की नेमका सेफ स्कोअर काय असेल. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी आपण मैदानी चाचणीचा विचार करूया. तर बघा, धाराशिवमध्ये मुलांचे सरासरी बघा विद्यार्थी मित्रांनो, PDF पाहता असं वाटेल की सरासरी ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना मार्क एकंदरीत 41-43च्या आसपास आहेत, म्हणजे सरासरी पाहता बरं. आणि लेखी परीक्षेची काठिण्य पातळी पाहता यंदा कट ऑफ, आता लेखी परीक्षेमध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले आहेत. तर PDF तुमच्या समोरच आहे, जेणेकरून किती खूपच यावर्षी पेपर थोडासा हार्ड होता, तर त्यामुळे कट ऑफमध्ये थोडासा बदल होऊ शकतो यावर्षी, कारण आणि कट ऑफ कमी पण लागू शकतो. तर मी ॲनालिसिस तर केलेलं आहे, तर ते पाहूतच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता SC कॅटेगरीचा कट ऑफ पाहता तुम्हाला एक शुअर मी कट ऑफ सांगतो. अंदाजित कट ऑफ बघा, SC कॅटेगरी 105 किंवा 106 लागू शकतो. ओके, जनरलचा मेल 105 किंवा 106. आता कट ऑफ लवकरच ते रिलीज करतील, परंतु एक शुअर मी कट ऑफ सांगत आहे, कारण पूर्ण PDF पाहिल्यानंतर मी हा अंदाजित कट ऑफ केलेला आहे. यामध्ये 1-2 मार्काचा चान्सेस होऊ शकतो, 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. 105 किंवा 106 लागू शकतो. नंतर ST कॅटेगरीचा एकूण 1 मिनटं मी तुम्हाला पहिलं थोडंसं जागा किती आहेत आणि किती कॅटेगरी वाईज जागा किती आहेत तर ते दाखवतो. 1 मिनिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिट मी पेन चेंज करतो. तर आपल्याकडे हे PDF आहे, एकूण जागा किती होत्या रिक्त काय नाही. तर ही धाराशिव बघा, धाराशिवची PDF आहे. 123 एकूण पदे आहेत. तर पोलीस शिपाई, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती बघा 26, 15, 8 किंवा 4 सर्वसाधारणला आहेत. नंतर VJ 2, नंतर EW इमाव 8, नंतर EWS 2 आणि खुला प्रवर्ग ओपन 7 आहेत. तर मी असा एक ॲनालिसिस केला आहे की पूर्ण SC, ST, SCBC किंवा इमाव यांचा कट ऑफ जास्त लागू शकतो आणि ओपनचा कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागू शकतो यावर्षी, कारण विद्यार्थ्यांना SCBC किंवा SC, ST या विद्यार्थ्यांना ओपनच्या कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. तर हे बघा, जागा तुम्ही पाहिलं. आता या जागेनुसारच आपण कट ऑफ केलेला आहे, ते पाहून घेऊ. 1 मिनिट. आता मी तुम्हाला PDF वर त्या घेऊन जातो. नंतर हे खाली पाहून घ्या तुम्ही किती आहेत काय नाही. अंशकालीन, गृहपालनात हे पूर्ण जागांचा डेटा आहे. 123 पूर्ण जागा आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा आता आपण STचा पाहून घेऊ. तर STच्या एकूण मेलच्या 4 जागा होत्या, 4 जागा. तर 4 जागेसाठी आपणाला कट ऑफचा अंदाज 100 किंवा 99. ओके, 100 किंवा 99 यामध्ये एक STचा मेल कट ऑफ आणि ST फिमेल कट ऑफ थोडासा कमी लागू शकतो, कारण 5 जागा होत्या आणि 99च्या आसपास लागू शकतो किंवा 98 फिमेलचा कट ऑफ. नंतर VJचा कट ऑफ बघा, एकूण जागा होत्या 2, तर एकंदरीत कट ऑफ बघा 110
110च्या आसपास, 110 मेल. ओके. आणि फिमेलची एकच जागा होती तर 107चा लागू शकतो बघा, 107 फिमेलचा कट ऑफ. नंतर इमावं, राईट, इमावं इतर मागासवर्गीय प्रवर्ग शाळेत. तर यांचा एकंदरीत जागा होत्या 8, एकंदरीत जागा होत्या 8. तर 8 जागेसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 105 किंवा समथिंग 105च लागू शकतो, कारण पूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क वगैरे पाहिल्यानंतर असा अंदाज निघालेला आहे की 105. परंतु यामध्ये आता असे आहेत की विद्यार्थ्यांचे NCCचे मार्क जे आहेत आता PDF एक त्यांनी टाकलेले आहे. तर मी ती चेक केली नाही, कारण तिथल्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडले तर ते यामध्ये थोडेसे चेंजेस वगैरे होऊ शकतात अंदाजित. ह्या अंदाजितच कट ऑफ आहे, शुअर नाही काही. फक्त सेफ स्कोअर काय असेल तर मी ते सांगत आहे. नंतर तर SCBC 107, कारण 2 जागा होत्या. नंतर फिमेल 109 लागू शकतो. अँड AWSचा 100च्या खाली लागू शकतो शायद. अँड मेलचा पण 100च्या आसपास लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा होता एकंदरीत कट ऑफ. तर ओपनचा थोडंसं मी कमेंटमध्ये टाकतो किती लागेल काय नाही, थोडंसं चेक केलं नाही मी तेवढं जास्त. तर ओपनचं मी नक्कीच एक सर्व्हिसमॅनचा तेवढं चेक केला आहे, एकंदरीत 83चा लागू शकतो, 83-81. नंतर कमेंटमध्ये मी टाकतोच. तर मित्रांनो हा होता एक प्राथमिक अंदाज. यामध्ये 2-3 मार्काचा फरक पडू शकतो. तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला अधिक अचूक अंदाज घेता येईल. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.